22,45,000 बच्चों का जो भविष्य अदर में लटका हुआ है, उसके लिए आज युवा कांग्रेस यहाँ पर रोड पर उतरी है। ऑरेंज सिटी अपडेट्स। नुकत्याच नीटच्या ज्या परीक्षा आहे त्याच्यामध्ये पेपर फुटीची बाब ही समोर आली आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये याबद्दलचे तीव्र आक्रोश पाहायला मिळतोय, नाराजगी पाहायला मिळते आणि त्याच संदर्भाने नागपूरच्या बडका चौक म्हणजे संघ कार्यालयाच्या अगदीच नजदीकचा जो चौक आहे अशा ठिकाणी नागपूर शहर युवक काँग्रेस तर्फे एक आंदोलन सुरू आहे। नारेबाजी आणि निदर्शनाचं काम इथं सुरू है। माँ बाप के बच्चों ने जो नीट की एग्जाम दी थी, यह पहली बार नहीं है, ये तीसरी बार है। 22,45,000 बच्चों का जो भविष्य अदर में लटका हुआ है, उसके लिए आज युवा कांग्रेस यहाँ पर रोड पर उतरी है। और मैं शासन और प्रशासन से निवेदन करता हूँ, इस प्रकार की गलती को सहन नहीं किया जाएगा और कांग्रेस पार्टी उन बच्चों के साथ में है। और मुझे ऐसा लगता है कि ये अमृतकाल विषकाल बन गया है, इसलिए आज हम सब युवक कांग्रेस के साथियों ने यहाँ पर रोड पर उतरने की ठानी है। सातत्यानं पेपर फुटतात, परीक्षेमध्ये संघटितपणे भ्रष्टाचार केला जातो आणि या भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं काम या देशातलं सरकार जर करत असेल तर युवक काँग्रेस त्या विरोधात रान माजवल्याशिवाय राहणार नाही। नीटच्या परीक्षेमध्ये अनेक पालकांनी कर्ज काढलं, मुलांना नीटच्या परीक्षेचा अभ्यास करायला लावला, परीक्षा केंद्रात जाण्याच्या अगोदर 3-3 तास चौकशा करतात, पण पेपर सुरक्षित कसा ठेवला जात नाही। परीक्षेमध्ये सुद्धा आता संघटितपणे भ्रष्टाचार होतोय। 2014 पासून ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशात सत्तेवर आलं, त्यांनी कुठल्याही क्षेत्राचं पावित्र्य जपलं नाही। शिक्षण क्षेत्रात सुद्धा नीटमध्ये भ्रष्टाचार केला। पुन्हा एकदा आम्ही या पेपर फुटीचा निषेध करतो। सरकारचं डोकं जर ठिकाणावर असेल तर सरकारनं तातडीनं पेपर फुटीच्या विरोधात कडक कायदा केला पाहिजे, ही आमची युवक काँग्रेसच्या मागे बडका चौकाच्या अगदीच मागे इथं बघू शकता की जे नागपूर शहर युवक काँग्रेसचे जेवढेही कार्यकर्ते आहेत ते निदर्शन आणि नारेबाजी करत आहेत। एकतर सर्वात महत्वाचं म्हणजे की हा जो नीटचा संपूर्ण परीक्षेचा भाग आहे, नीट परीक्षा ही अत्यंत महत्वाची आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून, कारण मेडिकल क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नीटची परीक्षा ही महत्वाची भूमिका मांडत असते। आणि याच संदर्भाने जर ही परीक्षा सातत्याने फुटत असेल किंवा अशा संदर्भातल्या ज्या स्पर्धा परीक्षा या जर फुटत असतील तर नक्कीच विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती एक मोठा प्रश्न हा निर्माण होत असतो आणि याच संदर्भातले काही प्रश्न इथे सुद्धा पुढे गेले आहेत। अभिजित भारतसाठी वेदांग।